महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता। राज्य सरकारच्या शोध मोहिमेत समोर आली धक्कादायक माहिती। राज्यात 5023 पाकिस्तानी नागरिक, पण फक्त 51 लोकांकडेच वैध व्हिसा आणि कागदपत्र। पहलगाम हल्ल्यातल्या 5 संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्र सरकारचा बुलडोझर। 5ही जणांच्या लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग। पुलवामा, कुलगाम आणि शोपियानमध्ये तपास यंत्रणा ॲक्शन मोडवर। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोध मोहीम। भारतीय लष्कर दहशतवाद्यांच्या मागावर। NIA सह तपास यंत्रणांकडून पहलगाम, शोपिया भागातले शेकडो संशयित ताब्यात। सिंधू नदीचं पाणी रोखण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानची दरपोक्ती। टोकाचं पाऊल उचलण्याचा पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफांचा इशारा, तर रक्ताचे पाट वाहतील बिलावल भुत्तोंची धमकी। पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून काश्मीरच्या सुरक्षेसंबंधी ऑडिट रिपोर्ट केंद्राकडे। पर्यटन स्थळांवर हेलिकॉप्टरद्वारे ठेवणार नजर आणि टहळणीसाठी एकात्मिक नेटवर्क बनवण्याची शिफारस। पहलगाम हल्ल्याचा कट मार्चमध्ये तोयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वात 5 कमांडर्सनी रचलं कारस्थान। पाकिस्तान आर्मी, ISIचाही कटात सहभाग, भारताकडे पुरावे। पाकिस्तानच्या ISI कडून जम्मू काश्मीरमध्ये आणखी हल्ले होणार असल्याची गुप्तचर संस्थांची माहिती। भारतीय रेल्वे काश्मीरी पंडित निशाण्यावर। जम्मू काश्मीरच्या उत्तर, मध्य आणि दक्षिण भागासाठी अलर्ट जारी। पाकिस्ताननं हवाई बंदी घातल्यानंतर DGCA कडून नव्या गाईडलाईन्स जारी। प्रवासाचा वेळ वाढल्यामुळे विमानात पुरेसे खाद्यपदार्थ ठेवण्याच्या सूचना। आठवड्याला 800 पेक्षा अधिक विमानं जात होती पाकिस्तानच्या हद्दीतून। अहिंसा आपला धर्म, पण अत्याचारांना धडा शिकवणं हा सुद्धा धर्मच। सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। राजाचं कर्तव्य प्रजेचं रक्षण करणं असल्याचंही मत व्यक्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांचं सांत्वन। सरकार दोन्ही कुटुंबांसोबत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। वेळ आली आहे एकत्र येण्याची। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं ट्विट। राज उद्धव यांच्या साध प्रतिसादानंतर एकत्र येण्याची चर्चा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न। भिवंडीच्या राहणाल गावामध्ये फर्निचर गोदामाला आग। 7 ते 8 गोदामं जळून खाक। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। पश्चिम रेल्वेवर आज दुपारी 1 ते उद्या रात्री 12 पर्यंत मेगा ब्लॉक। 35 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे लोकलच्या 163 फेऱ्या रद्द। मध्य रेल्वेवरही उद्या सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत मेगा ब्लॉक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।